नमस्कार. आपला सण आपला उत्सव या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण महाशिवरात्रीची कथा ऐकणार आहोत. चला तर मग सुरू करूयात कथेला. माघ वद्य चतुर्दशीला महाशिवरात्री असते. प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्दशीला शिवरात्री म्हणतात. परंतु माघ वद्य चतुर्दशीला शंकराच्या ज्योतिर्लिंगाचा प्रादुर्भाव रात्रीच्या वेळी झाला. पृथ्वीतून प्रकट झालेले ते ज्योतिर्लिंग कोटी सूर्याप्रमाणे अत्यंत तेजस्वी होते. म्हणून या दिवसाला महाशिवरात्री असे म्हणतात. या दिवशी शंकराच्या पूजे इतकेच किंवा त्याहूनही अधिक महत्त्व उपवासाला आहे. या दिवशी उपवास करून शंकराची बेलाच्या पानांनी पूजा केली असता शंकर प्रसन्न होतात. शिवरात्रीच्या दिवशी रात्रीला फार महत्त्व आहे. काही शिवभक्त या दिवशी रात्रीच्या 4 प्रहरात 4 वेळा दूध, दही, तूप व मध यांनी शंकरांची पूजा करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास, जागरण व बिल्वपत्रांनी शिवपूजा याचे महत्त्व सांगणारी एक कथा शिवलीलामृत ग्रंथात दिली आहे. ती अशी. विंध्य पर्वतात राहणारा एक शिकारी एके दिवशी हातात धनुष्यबाण घेऊन शिकारीसाठी वनात फिरत होता. फिरता फिरता तो एका शिवमंदिराजवळ आला. त्या दिवशी महाशिवरात्री होती. मंदिरात लोकांची खूप गर्दी होती. सगळीकडे शिवनामाचा जयघोष चालू होता. शिकाऱ्याने मंदिरात डोकावून पाहिले. तेथे शिवलिंगावर अभिषेक व बिल्वपत्रांचा वर्षाव चालू होता. तो सगळा प्रकार पाहून त्या शिकाऱ्याला हसू आले. एकसारखे शिवशिव म्हणणारे हे लोक वेडेच आहेत असे त्याला वाटले. तो त्या लोकांची टवाळी करण्यासाठी शिव शिव असे सारखे म्हणत होता. त्या दिवशी त्या शिकाऱ्याला वनात एकही शिकार मिळाली नाही. पोटात अन्नाचा कणसुद्धा नव्हता. दिवसभर उपवास पडला. इतक्यात संध्याकाळ झाली. अंधार पडू लागला. आज शिकार केल्याशिवाय घरी जायचे नाही असा त्याने निश्चय केला होता. इतक्यात त्याला स्वच्छ पाण्याने भरलेले तळे दिसले. त्या तळ्याच्या काठावर एक गोलाकार बेलाचे झाड होते. त्या शिकाऱ्याला वाटले, या तळ्यावर पाणी पिण्यासाठी प्राणी नक्कीच येतील. म्हणून तो त्या बेलाच्या झाडावर चढून एका फांदीवर बसला. तो वृक्ष घनदाट होता. समोरचे काहीच दिसत नव्हते. म्हणून तो उजव्या हाताने दवांनी ओले झालेले बेलाचे एक एक पान तोडून खाली टाकू लागला. त्याच वृक्षाखाली एक दिव्य शिवलिंग होते. तो शिकारी बेलाची पाने तोडून टाकत होता. ती त्या शिवलिंगावर पडत होती. त्यामुळे अजाणतेपणी त्याच्या हातून शिवपूजा होत होती. तो मनातल्या मनात शिवशिव असे म्हणतच होता. उपवास, जागरण, शिवपूजा व शिवस्मरण यामुळे त्या शिकाऱ्याचे पाप हळूहळू नाहीसे होत गेले. इतक्यात तेथे पाणी पिण्यासाठी एक हरणी आली. त्या हरणीला पाहताच शिकाऱ्याने धनुष्याला बाण लावला. तोच ती हरिणी मनुष्य भाषेत त्याला म्हणाली, सद्गृहस्था थांब, मला मारू नकोस. मी तुझा कसलाही अपराध केलेला नाही. निरपराध प्राण्याला ठार मारणे पाप आहे. ती हरिणी मनुष्य भाषेत बोलत होती. हे पाहून त्या शिकाऱ्याला मोठे आश्चर्य वाटले. त्याने तिची चौकशी केली. तेव्हा ती हरिणी म्हणाली, मी पूर्वजन्मी रंभा अप्सरा होते. परंतु माझ्या हातून घडलेल्या काही अपराधामुळे शंकरांनी मला शाप दिला. तू पृथ्वीवर हरिणी होशील. हिरण्य दैत्याने माझी आराधना केली नाही, म्हणून तोही पृथ्वीवर हरिण होईल. तो तुझा पती होईल. 12 वर्षानंतर तू माझ्या पदाला येशील. मग मी पृथ्वीवर हरिणी म्हणून जन्मास आले. हे व्याधा, तू मला या क्षणी मारू शकतोस, पण घरी माझे पती व बाळे आहेत. मी त्यांना खाऊ पिऊ घालून येते. मग तू मला खुशाल मार. मी माझे वचन पाळले नाही
तर मला अनंत पापाचे फळ भोगावे लागेल. हरणीचे हे शब्द ऐकताच शिकाऱ्याला त्या हरणीची दया आली. त्याने परवानगी देताच ती हरणी आपल्या घरी गेली. त्या हरणीने घरी जाऊन आपल्या पतीला व मुलांना सर्व हकीकत सांगितली. मग ते सर्वच जण त्या शिकाऱ्याकडे परत आले. तो हरीण शिकाऱ्याला म्हणाला, मला प्रथम मार. तेव्हा हरणी म्हणाली, हे बरोबर नाही, प्रथम मला मार. हरणीची पाडसे म्हणाली, प्रथम आम्हाला मार. त्या हरणीचे ते बोलणे ऐकून त्या शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने धनुष्यबाण फेकून दिले. तो त्याच्या पाया पडून म्हणाला, आज तुमच्यामुळे मी धन्य झालो, पापमुक्त झालो. तो शिकारी असे म्हणत असतानाच कैलासाहून दिव्य विमान तेथे आले. स्वर्गातून देवगण पुष्पवृष्टी करीत होते. त्याच क्षणी त्या शिकाऱ्याला व हरिणांना दिव्य देह प्राप्त झाले. शिवगणांनी त्या सर्वांना विमानातून शिवलोकाला नेले. त्या व्याधाला शिवपद प्राप्त झाले. आजही आकाशात त्या व्याधाचा तारा आपल्याला पाहायला मिळतो. माघ वद्य चतुर्दशीची ही महाशिवरात्री मानवाला शिव बनण्याची प्रेरणा देते. शिवो भूत्वा शिव जयत. शिव बनून शिवाची उपासना केली पाहिजे याची शिकवण देते. मनुष्याने मनात आणले तर एकाच रात्रीत मानव शिवत्व प्राप्त करू शकतो, हे आश्वासन महाशिवरात्री देते. अशा प्रकारे येथे आपली महाशिवरात्रीची ही कथा संपत आहे. तुम्हाला ही कथा जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन कथा ऐकायला मिळतील. धन्यवाद.